असाच सेम रोड आहे जसं आम्ही शिर्डीला गेलो. काय उपमा आहे, उपमा आहे फॉलोवर. कोकणातल्या माणसांचा फेवरेट स्पॉट, फेवरेट इश्क करना ना पतोल के राज खोल के आया हूँ मैं सबको बोल के. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. खूप दिवसानंतर मी ब्लॉग करतोय. लाईट इकडे खूप महिन्यानंतर ब्लॉग करतोय. आता शाळेत लास्ट मोठं ब्लॉग बघितलं असेल माझ्या मते. आता मला आठवत नाही कुठला ब्लॉग केला लास्ट. माझ्या उद्या साहिल आणि मागे केदार झोपलेलं आहे. शुभरात्र. गाडी तो गार झालेला एकदम. एक तोंडाचा एक शब्द निघत होता, असं वाक्य निघत होतं. आता पंख्यावर ना काहीतरी होतं माझं. तर रात्रीचे 3 वाजलेत. ओपन झाला. हा 3 वाजलेत. अरे वा, 2:57 झालेत. अच्छा नाही. आणि आम्ही चाललो आहोत खेडला, दापोली खेड साईडला कुठे. आता ह्याला पण माहित नाही, क्लायंट आहे. खेडला चाललोय. माझ्याकडे आहे लोकेशन कुठे. आता लोकेशन आला याच्या. तर आम्ही आता कुठेतरी रस्त्यावर आहोत, एकदम सुमसाम. म्हणजे कमीत कमी मागे 10 किलोमीटर झालं असेल. आमचीच गाडी, आम्हाला दुसरी कुठे गाडी दिसलीच नाही अजून. पण हा असाच सेम रोड आहे जसं आम्ही शिर्डीला गेलेलो. भाई तो सेम नाईट आहे आणि ती मॉर्निंग होती. बट ते फोटो बिटो जे आलेत तिकडचे माझ्या डिसिजन चुकलो ना रोड म्हणून. सो मी ब्लॉग करतोय खूप दिवसानंतर, कारण का उद्या मी काहीच कामासाठी जात नाही. मी चाललोय फिरायला. ट्रिप नाही. अरे बजरीश्वरी आलो नाही रे बाबा, गब्बस गावाला साईल. अरे बाबा मी करीन थोडं काम. मस्त करीन थोडं काम. साईला थोडा आराम देईन. करण शूटला गेलाय. 2 तास एक करीन साईला वरून झोप म्हणून. कारण का परत रिटर्न आम्हाला उद्या परत रात्री यायचंय शूट करून. वेडिंग शूट आहे. SK फोटोग्राफीचं होतं. आता SK सरांचं उद्या लग्न म्हणा. त्याचं कोइन्सिडन्स झाला, बेकार आहे की काय सांगू. सो लेट्स सी. हा खूप मोठा इंट्रो झालाय. 2 मिनिटाचा इंट्रो. बापरे. नाही पण फेस व्हॅल्यू खूप आहे म्हणून लोक बघतील. नाहीतर कसं एकटा मॅचिंग घातलाय. सकाळी कोणी होतं विचारलं नाही पाहिजे. आम्ही बँडवाले आहोत का. बरं ते कोइन्सिडन्स होतं. आम्ही ठरवलं घातलंय. चलो सी यू नेक्स्ट. ऋतूने पण घातलेलं. हा ऋतूने पण घातलेलं. आमचा फोटो टाकू होता इकडे. सो आता केदार पण उठलेलं आहे. आणि आता वाजलेत 4:10 झाले. तुम्ही बडबड करत होता ब्लॉग. काहीतरी बडबड करूच. बोल, तुला काय बोललो आम्ही? कुठली शिवी घातली सांग. मला सांग ना. बीप करायचे असं म्हणा. ठीक आहे, तर सांग ना तुला कुठली शिवी घातली सांग. सो आता आम्ही पोचलोय. कुठे बोलतो आम्ही? थोड्या वेळात माणगाव पोचू. माणगाव पोचलो ऑलमोस्ट. पोचलो. हा पोचू थोड्या वेळात. पोट नाही रे, पोट नाही जाऊ दे. थोड्या वेळात माणगाव पोचू. आणि बस केदार उठलं सांगायला करत होतो. आणि काय नाही, ठीक आहे. अजून पण आम्हाला अजून रात्रच आहे, म्हणजे काळोबाच आहे. आणि थोड्याच गाड्या आहेत रस्त्यावर. आम्ही जात का राहत आहे. आता हायवे लागलाय. माझी मी गावामध्ये होतो. तर बघूया. मुंबईला आले. नाही, साईड गावाला राहतो. हा जो मारायचा होता कुठेतरी असं फिक्स करायचं होतं म्हणून मारलंय. सुप्रभात. सो फायनली मी गाडीतून उतरलोय. पाय बी एकदम हे झालेले. हा बघा गावठी माणूस. आणि जरासा आपल्याला वेळ आहे. नाही असं करून नाही येत तो येड्या. असं करून नाही. तू इकडे हा तू काहीतरी सांगतो. हा ओ केदार वाय. चाल इकडून चाल. प्री वेडिंग करायचं. हा इथून चाल ना. ह्याच्यावरून चाल कट्ट्यावर. माझी सिनेमॅटिक बोलतो. हा तू चाल ह्याच्यावरून. चल हिम्मत तुझ्यात. नाही ह्याच्यावरून चाल ना. मोबाईल सांगतो. कंटाळायस का केदार आयुष्याला? आहे ना, ठीक आहे. आयुष्याला म्हटलं. वाव. काकी जर तुम्ही बघत असाल तर
अरे यार इसको जानता है साहिल, हाँ इसको जानता है? हाँ हाँ जानता है इसको? हाँ हाँ मैं भी जानता हूँ। तू कैसे जानता है वे? जानता हूँ। मैं जानता हूँ। तू जानता है? ये हवा आना ये नहीं जानता। शे तर आता आम्ही निघालोय शूट वगैरे करून. हा केदार परत झोपतोय. मगाशी परत झोपलेला, आता परत उठलाय आणि परत झोपतोय. आणि आम्ही मॅचिंग ब्रदर्स चाललोय. थोडा किती अजून एक तरी 1.5 तास जरा डुलकी काय 1.5 तास. साडे तू 9ला झोपलास, 11ला झोपलास तर 4ला उठलास. काय पण बोल नको. भेंडीत जेवलं 1:30 वाजता. तेच ते 1:30ला झोपला तर 6ला उठला. आता शूट करायला चूक काय काळू व्हायच्या उजेड व्हायच्या 5-10 मिनिटं अर्धा तास आधी, जास्तीत अर्धा तास आधी उठला असेल. यालाच सांगतो. हे ऐक. सो आत्ताच मी जस्ट ब्लॉग बंद केला व्हिडिओ आणि परत आम्ही थांबलो. आता हा साहिलचे नखरे त्या. हाँ हाँ ठीक है. माझी व्हिडिओ हलते की नाही माहित नाही मला. नाही आलं ना. तर आम्ही आता आलेलो एक व्ह्यू भेटले चांगला. तो व्ह्यू असा आहे. हा क्या बात आहे. मॉर्निंग कॅमेरा काढा जरा. आत्ता कसं सो हाय मस्त की व्ह्यू. आंब्याचं झाड आहे इकडे खाली. इकडे बसायला इकडे मस्त फोटो काढतो मी, व्हिडिओ काढतो जराशी आणि रील किंवा स्टोरी टाकीन, बघूया. तर शूट वगैरे करून झालाय. मी तर फोटो काढायला भेटले नाही मला. हे दोघांनी फोटो काढलेत. डिलीट कर सगळे फोटो डिलीट कर. नाही सॉरी माझा एक तरी फोटो काढलाय. मला बोलते दोघांनीच काढले. तू झोपू जायस ना म्हणून नाही काढला. चांगलं नाही ना फोटो. फेस कसं आम्ही कसं तुला असं बघवणार नाही आम्हाला. काय बोलतो जाईल बरोबर आहे. आम्ही तुझं असं चांगलं बघवत नाही आम्हाला. असं म्हणजे वाईट बघवत नाही आम्हाला. कमेंट मारू काय काय सॉरी लगेच तिथं रॉय मूड खराब करते. काय हंडी बोल हंडी तर गावचा आनंद घेता येते. पळाली पकड म्हणून नाही ऐक ना असा टर्न हो. हा तसा ठेव फक्त. हा आणि क्रॉस वर बघूया साईड सांग. बॉडी जास्त तर आम्ही इकडे काहीतरी 8 वाजता पोहोचलेलो. म्हणजे तुम्ही बघितले असेल व्हिडिओ. 8च्या आधीच 8:30ला पोहोचलेलो काहीतरी. आणि काना वगैरे फ्रेश वगैरे झालो. मी रेडी वगैरे झालो आहे. सायली आणि केदार शूट करत आहेत. आता फक्त चहा पिली आहे. आता निघू थोड्या वेळात. लगेच त्याला हळद लावतात नवऱ्याला आणि मग जाऊ. इथून हॉल 22 किलोमीटर आहे. आम्हाला बोललेले बाजूलाच आहे. तर आम्ही विचार केला असेल घराच्या बाजूला कुठेतरी. पण 22 किलोमीटर आहे हॉल. आणि बस हॉलवर जाता काहीतरी खाऊ. भूक खूप लागले कारण का रात्री आम्ही जेवलो तेच मध्ये काहीच. मध्ये जेवलेलो आम्ही 1 वाजता. ते व्लॉग नाही केला मी. त्यानंतर मी व्लॉग स्टार्ट केला. सो बघू आता. पण भूक तर लागली आहे. लेट्स सी. तर आता आम्ही निघालो आहे हॉलवर जायला आणि प्रचंड भूक लागली आम्हाला.
नाश्ता कुठे घेतात? भरणा नाही केला. केदारला कोणीतरी सांगितलं काकी बोलले आहेत की नाश्ता हॉलवर आहे, तर त्याला आम्ही घेऊन चाललो बाहेर कुठेतरी वडापाव वगैरे खायला, पण तो बोलतोय नको म्हणून. हॉलवर नाश्ता आहे, कशाला उगाच खायचं. उपमा आहे. उपमा आहे हॉलवर. केदार त्याला बाहेर खाऊया ना काहीतरी वडापाव वगैरे. कुठे पण खाऊया. केदारचा मी बदला घेतोय. त्याविषयी त्याने मला हे नाही खायला दिलंय, काय हे आपलं एक सेकंड मला आठवते थांबला. मटन भाकरी, चिकन मटन भाकरी, चिकन तांबडा पांढरा चिकन मार काय वाटत. अरे बॅटरी लोक दाखवते. फक्त वडापावच आहेत का? हा मिसळ पण आहे. मिसळाचा भेटेल का? एक मिसळ द्या. ए तू नाही खाते? लोकेशनवर पोहोचलोय आम्ही आता. लहान पोरं भेटले आम्हाला टाइमपास करायला. हे सगळे तिकडे पंकज होत आहेत. क्या गडबड आहे, क्या गडबड आहे इथे. लवकर आहे. हेअरकट दाखव, हेअरकट. क्या बात आहे. कुठला कट आहे? सगळ्यांचे अलग अलग आहे रे. तुझी कुठे गेले तुम्ही? आम्ही तुमची वाट बघत होतो आम्ही. समोर गुरुजी मी सहन नसता गेला, मी तरी सहन नसता गेला. गुरुजी आम्हाला सगळे पोस्ट सांगत देत होते आमचे वाले. अर्ध रिसेप्शन थांबले ते. गुरुजी मी कसं नसतं गेलं. समोर बघा इकडे. तर आपला आशुतोष भाऊ चेतनामधला आहे. 2013 बॅच. काय हो पाठ गायब केलं. गुरुजी आम्हाला सहकार्य केलं, आम्ही गुरुजींना पण कन्यादान करायचं होतं आणि सर्व गुरुजीने शोधत होते आणि आता मामा मी जेवायला बसलेत. मी का आले वाटतं. हा सगळ्यात थकेला इंसान सगळ्यात. चला इकडे बघा, इकडे समोर माझ्याकडे. शो काय असतं? सो 6 वाजलेत ना? 5:30 झालेत. अंदाज चुकणार. ए 6 वाजले. 6 बोलणार मी, बोललो 6 वाजणारच आहेत. प्रसादचा अंदाज चुकत नाही, तेच बोलत अरे यार आहे वाटतं. आहे. कोणती शिवी देऊ तुला? तर झालेलं आहे शूट, काल पण तेच झालेलं आहे. मागे तू बोलतच ना मोठे ती सॅक दे. त्याच्यावरच झालेलं ते. ती सॅक दे. सो शूट झालेलं संपलेलं आहे आणि ती पण सॅक मागे टाक. सो हा हे केदार आहे. बीप मस्ती केलीस ना तू परत कर. सगळं नीट ठेवा. ये सब क्या है? ये सब क्या दिख रहा? 2 क्यों दिख रहा है? तीसरा क्यों नहीं दिख रहा है? सो निघालोय आम्ही ऑन दी वे फॉर घर. नाही, आधी कुठे जायचंय? आधी जातोय पोलादपूरला, म्हणजे ऑन दी वेच आहे. नाही पोलादपूर नाही, खेळला खेडला चाललोय. खेडला जातोय. एक काम आहे बन घ्यायला, जे चालू असेल का? केदारचा कापायचा आहे बन आणि घेऊन जायचंय मुंबईसाठी. नवीन घ्यायचंय, रिप्लेस करायचंय. अरे यार, तर ते घेऊ. समोर उभी कर. बघतोय का यार? तर तिकडून जा. मी पोलादपूरवरून पोलादपूरला आम्ही फ्रेश वगैरे होऊन आम्ही मग मुंबईला निघू. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर दाखवायची काय डोळ्यासमोर आले असणार ते बोलले. तर आणि मग तिकडून निघू मुंबईला जाता एक डिनर ब्रेक करू बस. बाकी काय नाही. किती थांबायचं यार? हा ना, चल ठीक आहे थांबू. पप्पा बघायला बस. मी ना हा साहिल
हे खायला प्लॅन बनवलाय. साहिल जेवला नाही सकाळपासून. जेवलोय मी. जेवलो मी. बघू तू आज रात्री जेवढा खाशील ना त्याच्यावर डिपेंड आहे जेवलास की नाही. बर. पण सनसेट मस्त वाटतं. आता केली करतोय कोकणातल्या माणसांचा फेवरेट स्पॉट फेवरेट टनल. आणि न कळता आम्ही असं अचानक भयानक इकडे पोहोचलोय. आम्हाला माहितीच नाही की कशेडी घाट आम्हाला लागणार. कशेडी घाट आम्हाला लागणार आहे. आम्हाला डाऊट होता म्हणजे एक जागा आलेली एंट्री केलेली आणि आम्हाला वाटत होतं की कशेडीला आलोय आम्ही. आपण बोललो कसं कसं येऊच कसं नाही रे बाबा मी अजून पण नाही. हा कशेडी मॅपवर दाखवला. आता मॅपवर दाखवलं तर एकदम कन्फ्युज झालं. पण आम्ही एकदम सरप्राईज होतो की आणि बाहेर लिहिलेलं तिकडे ग्रीन साईनबोर्ड होता. आम्ही बोललो बघूया आता. पण त्या रोडने गेलो असतो तर आपण घाटात गेलोच असतो. घाटात गेलो असतो. घाटातूनच फिरायचं होतं मग. नशीब चल नाही गेलो. पण तो पण एकदम नॅरो ठेवला ना एकदम एकाच गाडी. खूप घाण आहे तो रोड. आता खराब झाला पूर्ण. आता पूर्ण घाण आहे. लास्ट टाइम आलेलो मी पण. जो सगळे खुश आहेत. काय माहिती काय फक्त टनल क्रॉस केला आम्ही तरी पण. पण मजा म्हणजे आली. त्या टनलचा फायदा एकच आहे की पहिल्यांदा आलो. 40 to 50 मिनिटचा रस्ता 10 to 15 मिनिट्स मध्ये कव्हर होतोय. कडक. असं आहे. आणि व्ह्यू बघा बाई ओपी ब्युटिफुल. अरे अरे कॅमेरा तो केदार चाललाय आणि आम्ही निघालो आनंदबाईकडे रेंटिंग द्यायला. मी इथं झोपलो होतो मगाशी. कुठून लोणावळ्यापासून झोपलो होतो. हो जेवल्यानंतर जेवलो आणि आम्ही मग मी झोपलो कारण की मी तर काल नंतर झोपलो. केदार कालपासून झोपूनच आहे. आता नाही झोपलाय पूर्ण. आता केदार झोपलेला मजबूत म्हणून केदारला पुढे बसवलं. कारण मला सकाळी कामावर जायचंय आणि हा मी ब्लॉग इकडे संपवतोय आणि बस एवढंच. बाय बाय गुड नाईट. चांगलं होतं आणि उखाडा एवढा कडक होता एकदम. गरमी पण होती खूपच. केले ना शूट. नाही केलंय. केलंय चला पुलिस पुढे बघूया काय ते. तर आता आम्ही चाललोय प्रसादच्या घरी. मैं तो चले तेरी ओर तेरा चले मैं जोर तेरा होया मैं